पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो हालेलुया. हालेलुया. तुम्हाला जसे माहिती आहे आम्हाला आश्रमच्या या वर्षाचा ट्रिप इथे जवळ आहे. हालेलुया हालेलुया. 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 आम्हाला आश्रमच्या या वर्षाचा ट्रिप हालेलुया. शैतानाला बांधण्याचा आणि आत्म्याला सुटका देण्याचा देवाने दिलेल्या सर्वात मोठा सामर्थ्यवान असलेल्या एक दान आहे रोसरी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या रोसरी आणि रोसरी आपल्याला दिलेल्या आई हालेलुया त्यांच्या सोबत आपण पुत्राला आदर देतो. हालेलुया. हालेलुया. जे देवदूत जे मेंढर हालेलुया जे मेंढपाळ आणि जंतू जनावर सगळे हालेलुया ज्या ख्रिस्ताला आदर दिलं त्यांच्या सोबत आपण आदर देतो. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो या नाताळाच्या काळामध्ये सर्व जग येशूकडे आकर्षित होत आहे. येशूकडे नुसतं आकर्षित होत नाही, येशू विशेष प्रकारे त्यांना आकर्षित करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त आकर्षण मात्र नाही, येशूची इच्छा आहे आबा पित्याचं वचन पूर्ण व्हावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायातील 23व्या वचनाकडे आता आपण कान देऊया. ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करीतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जे आबा पित्याला सन्मान आहे तसेच त्याच्या एकुलत्या एका पुत्राला सन्मान असायला पाहिजे. हालेलुया. आबा पित्याला सर्व जगामध्ये आदर असायला पाहिजे आहे. हालेलुया. आबा पित्याची इच्छा आहे जसे आबा पित्याला सन्मान आहे तसाच प्रकारे प्रभू येशूला सन्मान मिळावं. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आम्हाला आश्रमच्या क्रिप बरोबर आपण येशूची आराधना करत आहोत, येशूला आपण सन्मान देत आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूला सन्मान देणाऱ्यांना काय मिळतंय? हालेलुया. आबा पिता त्यांना सन्मान देणार. हालेलुया. 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 जगामध्ये जसे वेगवेगळा ऑर्डर आहेत. हालेलुया. जीवनाचा एक ऑर्डर आहे. हालेलुया. आबा पित्याला सन्मान, आबा पित्याच्या पुत्राला सन्मान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पित्याची इच्छा आहे. हालेलुया. तसं पुत्राचं पण इच्छा आहे. हालेलुया. पुत्राची काय इच्छा आहे? हालेलुया. पुत्राची इच्छा आहे की पुत्राद्वारे पित्याचा गौरव व्हावं. हालेलुया. हे आपल्याला जीवन मिळण्याची गोष्ट आहे प्रियानो. हालेलुया. आता आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायातील 57व्या वचनाकडे कान देऊया. जसे जिवंत पित्याने मला पाठविले, पित्याने मला पाठवलं. हालेलुया. हालेलुया. आणि जसा पित्यामुळे मी जगतो आणि त्या पित्यामुळे मी जगतो. हालेलुया. हालेलुया. पुत्र कायम सांगत आहे पित्यामुळे मी जगतो. हालेलुया. पित्याला सन्मान. हालेलुया. हालेलुया. पित्याची पण काही इच्छा असेल पुढे आपण ऐकूया. तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. जो मला खातो. हालेलुया. आबा पित्याची इच्छा आहे जो कोणी येशूला स्वीकार करतो, जे कोणी येशूला पत्करतो, जे कोणी येशूचा आपला होत आहे. हालेलुया. ख्रिस्त शरीर स्वीकार करत आहे म्हणून त्या ख्रिस्त शरीराद्वारे एक व्यक्ती
जिवंत राहत आहे. हालेलुया. हालेलुया. फक्त या जगामध्ये मात्र नाही, या जगातील जीवनानंतर त्यांच्या आनंदकालिक जीवनापर्यंत असलेल्या जे आनंदकालिक जीवन आहे ते त्यांना मिळणार. हालेलुया. हालेलुया. आपण देवाचा आभार मानूया प्रियानो. आज येशूला आदर देत आहे तेव्हा तुमच्या कुटुंबाला परमेश्वर आदर मिळवून देणार. हालेलुया. 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 हे हालेलुया. जीवनाचं ऑर्डर आहे. पित्याला सन्मान, ख्रिस्ताला सन्मान, ख्रिस्ताला सन्मान देणारा कुटुंबाला सन्मान. हालेलुया. 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 बायबलवर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना विशेष प्रकारे आवड असलेली एक सुंदर वाचन आहे योहानाच्या शुभवर्तमानातील 3रा अध्यायातील 16वं वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की एवढी प्रीती केली. हालेलुया. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली. हालेलुया. हालेलुया. बापाला आपल्या सर्वांच्या विचारानुसार पुत्राला आपल्यामध्ये पाठवून द्यायच्या बुद्धी आला, विचार आला. हालेलुया. प्रेम आला. हालेलुया. हालेलुया. पुढे त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की एकुलता एक पुत्र देण्याचा एवढे प्रेम. हालेलुया. हालेलुया. एकुलता एक पुत्र. हालेलुया. या वचनाचा अर्थ समजावून देताना संत पाऊल रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आपल्याला समजावून देत आहे. हालेलुया. ज्यांनी पुत्राला सुद्धा राखून ठेवलं नाही ते आता काय तुम्हाला देणार नाही म्हणून तुम्ही सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पुढे ऐकूया. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे, येशू ख्रिस्ताला सन्मान देणारे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार. हालेलुया. येशू ख्रिस्ताला सन्मान देणारा, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणी एकाचा नाश होऊ नये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या गोष्टीबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या कोणी एकाचा नाश होऊ नये. हालेलुया. या हालेलुया. गोष्टीसाठी आबा पित्याने पुत्राला पाठवून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तुम्ही असा किती आत्म्यांच्या साठी जीवन जगलेलं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या एक तरी आत्मा हालेलुया आबा पित्याकडे घेऊन जाण्यासाठी त्याचा नाश होऊ नये म्हणून तुम्हाला काहीतरी आजपर्यंत करता आला का? हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हे मोठी जबाबदारी आहे. आबा पित्याची इच्छा आहे. हालेलुया. पुत्रावर विश्वास ठेवणारा कोणी एकाचा नाश होऊ नये. हालेलुया. हालेलुया. कारण काही आहे, पुत्राने आपल्यासाठी काही केलं याचं आपल्याला माहिती पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या नवीन ज्युबिली इयरच्या संबंधामध्ये आपल्याला माहिती देणारा हे खूप सुंदर पोप साहेबांचा 4था अपॉस्टोलिक लेटर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the जसे Lord. तुम्हाला दिसत आहे, या अपॉस्टोलिक लेटरचं नाव आहे डिलेक्सिट नॉस. हालेलुया. हालेलुया. त्यांनी प्रेम केला. हालेलुया. हालेलुया. आबा पित्याने प्रेम केला. हालेलुया. हालेलुया. यामध्ये 101 पॅराग्राफ मध्ये पोप फ्रान्सिस, पोप जॉन पॉल दुसरे यांच्या विषयी एक छोटीशी गोष्ट लिहिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा हृदयाचा हालेलुया हालेलुया. जे साइड मधून जे पाणी वाहिले, जे रक्त वाहिले. हालेलुया. हालेलुया. म्हणजे त्या हृदय. हालेलुया. हालेलुया. या हृदयावर जगातील सगळे ख्रिस्ती बांधवांचा 2000 वर्षाचा जे परंपरा आहे ते पूर्णपणे यावर अवलंबून आहे म्हणून पोप साहेब सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. या बाळ येशूच्या
जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत, मरणापर्यंत असलेली वेळ, हालेलुया, आणि मरणानंतर ज्यांनी त्यांना भोसकले त्यांना तिथे पाणी आलेले दिसले, थोडासा रक्त, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, शेवटचं रक्त त्यानंतर पाणी, हालेलुया, हालेलुया, म्हणजे पूर्णपणे आपल्यासाठी रिकामी झालेली आपल्या परमेश्वर, हालेलुया, हालेलुया, त्याला आदर नाही दिले तर आपले जीवन मग कशासाठी आहे? या जीवनाचा अर्थ काय आहे? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, त्याला सन्मान देऊया, त्याच्या वचनाला सन्मान देऊया, त्याला आदर देणारा आबा पित्याला आदर देत आहे, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण आता परमेश्वराजवळ हात जोडूया, विनंती करूया, आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. ऍसिडिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम असलेली कोणतरी, ज्यांना चहा किंवा अनेक पदार्थ खाता येत नाही, पिता येत नाही, ऍसिडिटी भयंकर आहे, अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आज ऍसिडिटीच्या बंधनातून आज सुटका देत आहे. कोणाचा तरी एक पाय खास करून गुडघ्यापासून खाली भयानक सुजलेला आहे आणि दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. अंगठ्याच्या भागामध्ये खूप दुखणे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये एक विचार करत बसलेला आहे, आमच्या घरातून कोणतरी मरण पावणार, आमच्या घरातील कोणतरी स्वर्गवासी होणार, मला त्यांच्या पुरण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा लागणार, हालेलुया, हालेलुया. हे जे नेगेटिव्ह विचार कोणाच्या तरी डोक्यात येत आहे ते देवापासून नाही, ते देवाने दिलेले विचार नाहीये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या डोक्यातील हे नेगेटिव्ह विचाराच्या बंधनातून पवित्र आत्मा आज तुम्हाला सुटका देत आहे. कोणाला तरी मानेपासून खाली आणि विशेष प्रकारे मानेच्या भागातील मणक्याचा हाड खूप दुखत आहे, अशा एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद देत आहे. सहनशक्ती बिलकुल नाही, कोणतरी काहीतरी बोललं तर एकतर राग होणार, नाहीतर रडत बसणार, अशा स्वभाव असलेले कोणाला तरी दुःख सहनाचा सामर्थ्य प्रभू पुरवत आहे. कोणाच्या तरी एका कानाने जे ऐकू येत नाही, येशू आज त्यांचा ऐकू येत नाही, असा कान उघडत आहे आणि आशीर्वाद देत आहे. ज्या पायाला संवेदना नाही, अशा कोणाला तरी पायाला संवेदना देऊन आशीर्वाद देत आहे. विश्वास ठेवणे एकदम कठीण आहे, अशा काही लोकांना विश्वासाचं दान देते येशू आशीर्वाद देत आहे. संधिवाताच्या त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना येशू आज सुटका देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.